टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत आनगांव में खो खो स्पर्धा का आयोजन। अजिंक्य स्पोर्ट क्लब आनगांव व लाहौटी विद्यालय द्वारा हुआ। हम आपको बता दें कि भिवंडी तालुका शासकीय शालेय क्रीड़ा स्पर्धा माननीय श्री गुणवंत वेलखेड़े साहब के नेतृत्व में संपन्न हुआ। हम आपको बता दें कि माननीय श्री गुणवंत वेलखेड़े साहब भिवंडी तालुका क्रीड़ा केंद्र प्रमुख हैं और उनके नेतृत्व में जो है खेल का आयोजन होता है। तो वहीं पे आप देख सकते हैं कि मान्यवरों द्वारा स्पर्धा का उद्घाटन हुआ और उन्होंने भी अपनी अपनी बातें रखी। नितिन जोशी साहब जो समाज सेवक हैं और पंचायत समिति सदस्य भी हैं, और देखा जाए तो उनका जो मैडम थी वो सरपंच भी रह चुकी हैं, तो गांव का नेतृत्व भी ज़्यादातर उनके हाथ में रहता है और वो भी खिलाड़ी रह चुके हैं। उन्होंने भी अपनी बातें बताई जो आप अभी सुन सकते हैं। तो पहले हम आपको बता दें कि यहाँ पे आप प्रमुख अतिथि हैं श्री सुवर्णा वाटक्के जिला क्रीड़ा अधिकारी थाने, श्री संजय आशौलेगढ़ शिक्षण अधिकारी पंचायत समिति, श्री समीर सूर्यवंशी राज्य क्रीड़ा मार्ग दर्शक जिला क्रीड़ा अधिकारी थाने, श्री प्रकाश पाटिल सर, सौभाग्यवती घायवट मैडम मुख्य अध्यापिका लाहौटी विद्यालय आनगांव। तो आप देखिए वहाँ का कुछ दृश्य। तो चलिए हम आपको दिखाते हैं कि मान्यवरों द्वारा जो है स्टैम्प का भी पूजन हो चुका है, जो आप देख रहे हैं कि बच्चों से सब हाथ भी मिला रहे हैं। तो चलिए हम डायरेक्ट दिखा रहे हैं आपको। हाँ बस बोल बजरंग बली की जय। बोल बजरंग बली की जय। आम्ही या शासकीय खो खो क्रीडा स्पर्धेत सचोटीने भाग घेऊन उत्तम खेळाचे प्रदर्शन करू। खेळाच्या सर्व नियमांचे आम्ही एकनिष्ठेने पालन करू व खऱ्या खेळाडू वृत्तीने वागून पंचांनी दिलेला निर्णय अंतिम मानून स्पर्धा निकोप वातावरणात पार पाडू। आमची शाळा तालुका, जिल्हा, राज्य व देशाचे सन्मान व गौरव वाढेल असेच वर्तन करू। तू बाजूला नाही करायचंय बाला तुम्हाला. हे मधीच्या
संध्या धाव, संध्या लक्ष दे. मोहिनी रेडी रे नारू कभी माहिती मेर मनस्वी स्पीड है मदीना 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 आपल्या इथे आलेले तालुका क्रीडा अधिकारी बेलखडे सर, माझे मित्र नितीन जोशी, रामभाऊ शेलार, आमच्या लाहोटी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका घावट मॅडम, तालुक्यातले सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षक आणि विद्यार्थी बंधूंनो, तसंच अजिंक्य स्पोर्ट्स क्लबचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, प्रथम सगळ्यांचं अभिनंदन करतो. खूप खूप शुभेच्छा देतो. सगळे कंटाळलेत, लवकर स्पर्धा चालू होण्याची वाट बघतायत. अशाच प्रकारे स्पोर्ट्समन स्पिरिटने स्पर्धा खेळा, खेळामध्ये नाव करा. हे पण एक करिअर आहे, फक्त अभ्यास फक्त करिअर नाही, खेळ पण एक करिअर आहे असं समजा. खो खो मध्ये नाही तर धावण्यामध्ये नाही तर कुस्तीमध्ये कुठेतरी आपलं करिअर करण्याचा प्रयत्न करा. ही तुमची सुरुवात आहे. आपल्याला सगळ्यांना उत्साह असतो, आनंद वाटतो स्पर्धेमध्ये भाग घ्यायला. आम्ही पण खो खो स्पर्धेमध्ये ठाण्यापर्यंत गेलेलो आहे. त्यामुळे शाळेत असताना ह्या क्रीडा स्पर्धा सगळीकडे भरवणं, आयोजित करणं हे शालेय विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचं आहे. बेलखडे सर ते काम करतायत, अजिंक्य स्पोर्ट्स काम करतायत, त्यांना परत एकदा शुभेच्छा देतो. सगळ्या शालेय खो खो स्पर्धा भिवंडी तालुका के लिए ये हमारे अजिंक्य स्पोर्ट्स और सौ शांताबाई नारायण दास लाहोटी विद्यालय इन्होंने संयुक्त तरफ से आयोजित किए. आज इतना अच्छा ग्राउंड और ये पूरे गांव का, ये स्कूल का, ये अजिंक्य स्पोर्ट्स का, ये खेल के बारे में बहुत बड़ा योगदान रहता है. अनगांव बोले तो आज तक खो खो, कुश्ती, कबड्डी में अनगांव स्कूल का, अनगांव गांव का हमेशा नाम रहा है. आप ये तालुका में बहुत पहले से अगर इधर भी पूछताछ करोगे तो अनगांव खेल के बारे में, एजुकेशन के बारे में और बाकी चीज़ के बारे में हर टाइम आगे रहते हैं. अनगांव को एक धार्मिक मतलब गांव का दर्जा है. ये गांव में बहुत से लोग वेल एजुकेटेड है और गांव में बच्चे लोग को कैसे प्रमोट करना है, ये इधर की जो भी पॉलिटिशियन है, जो भी अच्छे सामाजिक कार्यकर्ता है, उनका एम यही रहता है कि हमारे गांव का, हमारे बच्चों का, हमारे पूरे एरिया का नाम कैसा हो. और आप आज ये देख रहे हो कि आज इधर का जो आयोजन है इसका श्रेय सब अजिंक्य स्पोर्ट्स है. उसमें केदार शेलार है, ये जेडी है देसले, जयेश देसले, मंथन देसले, ये विवेक धरत है, ऐसे सब बच्चे, इसका नाम रहा होगा उसके लिए माफ़ी चाहता हूँ. लेकिन ये सब बच्चे लोग रोज़ मेहनत करते. मेरा घर सामने हम लोग रोज़ देखते हैं. ये बच्चे अपने, हमारा स्कूल तरक्की करे, हमारे गांव के बच्चे तरक्की करें और ये पूरे तालुका के बच्चे तरक्की करें, जिन्हें के अपने गांव का, अपने मतलब जिल्हा का, अपने देश का नाम हो. काय उद्देश निमित्त करतो? उद्देश हाच आहे की ग्रामीण भागातल्या तळागाळातल्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे प्लॅटफॉर्म मिळणे. महाराष्ट्र राज्य क्रीडा धोरणानुसार 2012-13च्या क्रीडा धोरणानुसार आपल्याला या शासकीय स्तरावर पायका म्हणून ह्या योजना चालू केल्या होत्या. मॅडमला माहीत आहे, घावट मॅडमला, की पायका ह्या स्पर्धा होत होत्या महिलांसाठी आणि खास ग्रामीण भागासाठी. त्यातलं एक सोरूप, त्यातलं एक नवीन एक रूप म्हणून ग्रामीण भागातला एक वेगळा निर्माण झालेला भाग आहे. पूर्वी 2009 पासून ग्रामीण भागातला आणि सिटी भागातला हा एक वेगळा एक संघ तयार व्हावा महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा धोरणानुसार. म्हणून जिथे जिथे
महानगरपालिका आहे तिथे जिल्ह्याचा दर्जा आणि जिथे जिथे ग्रामपंचायत आहे तिथे ग्रामीणचा दर्जा हा दर्जा देऊन दोन्ही एकत्र हा जो संघ आहे आम्ही जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरतो. आणि विशेष म्हणजे सांगायचं असं की 2015-16 या संस्थे वर्षामध्ये आम्ही या खो खो स्पर्धेचं आयोजन नियोजन केलं होतं. त्यांचे मुख्य आयोजक म्हणून पंचायत समितीचे सदस्य त्यावेळेस सदस्य होते. त्यावेळेस त्यांनी आम्हाला ह्या स्पर्धेचं योगदान याचं आयोजन करण्यासाठी त्यांनी परमिशन दिली होती आणि त्यांचं सर्व भाग नितीन जोशी साहेबांनी उचलला होता आणि मी त्यांचं पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. आणि आज अजिंक्य स्पोर्ट्स क्लब आणि सौ शाना लाहोटी विद्यालय अनगाव यांच्या वतीने ह्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. मी सर्व क्रीडा शिक्षकाच्या वतीने त्यांचा मी आभार व्यक्त करतो. सध्या महाराष्ट्र राज्याच्या या क्रीडा धोरणानुसार ऑनलाईन प्रवेशिका होत्या आणि चालू पण आहे. आता 14 वर्षाखालील गटामध्ये मला माहीत आहे की प्रत्येक शाळेला ग्राउंड आहे असं नाही. मला माहीत आहे की जिथे सुविधा असेल, जिथे उपलब्धता असेल आणि जिथे जिथे क्रीडा शिक्षक असेल तिथेच संघ तयार होतो असं मला मान्य आहे आणि मी सांगू इच्छितो. आणि आता या ऑनलाईनच्या प्रवेशिकामध्ये 14 वर्षाखाली गटामध्ये 24 संघ आलेले आहेत, 17 वर्षाखाली गटामध्ये 25 संघ आलेले आहेत आणि एकूण 14, 17, 19 वर्षाखालील मुलामुलींचा संघ जवळपास 210 संघ या खो खो स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत. भिवंडी तालुका वर्षाच्या 2025-26 मध्ये एकूण 10 क्रीडा प्रकारांचा सहभाग होतो. 10 क्रीडा प्रकारांचा सहभाग होणे म्हणजे 10च का, पण शासकीय स्तरावर एकूण 49 संघाचा सहभाग आहे शासकीय स्तरावर. त्यापैकी निवडक म्हणजे जे मोठ्या प्रमाणामध्ये मुलं सहभागी होतात असे मोठ्या प्रमाणात सहभाग होणारे संघ जे आहेत, खेळ जे आहेत ते कबड्डी आहे, खो खो आहे, बुद्धिबळ आहे, कराटे आहे, तायकांदो आहे, क्रिकेट आहे आणि व्हॉलीबॉल आहे. अशा प्रकारचे हे संघ मोठ्या संख्येने सहभागी होतात. म्हणून एकूण 10 संघांचा सहभाग तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये केला जातो आणि तिथून हे तालुकास्तरीय स्पर्धा घेऊन जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी होतात.